ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये राहुल गांधी यांच्यामार्फत अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांच्यामार्फत अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे। देशामध्ये आपण बघतो की जवळपास दररोज 75 लाख सिलेंडरचं बुकिंग केलं जातं आहे आणि रोज वितरित केले जाते आहे। केंद्र सरकार त्याबद्दल अतिशय सजग आहे। घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही कमतरता नाही। 25 दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि 21 दिवसामध्ये शहरामध्ये हे सिलेंडर पोहोचवलं जात आहे। परंतु जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम हे संजय राऊत यांच्यामार्फत महाराष्ट्रात केलं जात आहे आणि राहुल गांधींच्या वतीनं केंद्रामध्ये केलं जात आहे। दिल्लीमध्ये देखील संसद परिसराला पिकनिक स्पॉट समजण्याचं काम राहुल गांधींनी वारंवार केलं आहे आणि त्यामुळेच दिल्लीमध्ये देखील अशाच पद्धतीनं नौटंकी करत संसदेच्या बाहेर नौटंकी करण्याचं काम राहुल गांधींच्या मार्फत केलं होतं। देशामध्ये एक अराजकता पसरली पाहिजे यासाठी राहुल गांधी यांच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केला जातोय आणि संसदेच्या नियमाची पायमल्ली करायची, दिल्लीमध्ये बसून नौटंकी करायची हा धंदा काँग्रेसच्या वतीनं आणि राहुल गांधींच्या वतीनं सुरू आहे। त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसच्या खासदारांच्या विरोधात आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं केली जाणार आहेत। अशा पद्धतीनं नौटंकीबाज काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आज आणि उद्या वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं केली जाणार आहेत, ज्यामध्ये काँग्रेसचा निषेध केला जाईल। खरं तर इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असल्यामुळे गॅस पुरवठ्यावर नक्कीच परिणाम झाला आहे, परंतु 25 दिवसामध्ये अंतरानं आपल्या घरामध्ये सिलेंडर मिळणार आहे त्याची व्यवस्था सरकार करते। 25 दिवसामध्ये जर का आपण बुकिंग केलं तर निश्चितपणे आपल्याला घरापर्यंत सिलेंडर येतंय। तरी देखील काँग्रेसच्या वतीनं काही ठिकाणी काळाबाजारी करण्याचा प्रयत्न येतोय। अनेक राजकीय पक्षांकडनं आणि काही लोकांकडनं जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। या साठेबाजांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल। केंद्र सरकार, राज्य सरकार साठेबाजांवर कारवाई करणार आहे। कुठेही अराजकता पसरवण्याचं काम होऊ नये यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत। परंतु संजय राऊत असतील किंवा राहुल गांधी असतील, या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करतायत। परंतु 140 कोटी जनता, 11 कोटी महाराष्ट्रातील जनता ही महायुतीसोबत भारतीय जनता पार्टीसोबत आहे। त्यामुळं यांनी कितीही आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत।